सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये आणि मकोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। वाल्मिक कराडला 22 तारखेला बीडच्या कारागृहामध्ये हलवण्यात आले। मात्र 1च्या दरम्यान वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे 1च्या दरम्यान मध्यरात्री वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणले। आज वाल्मिक कराडचा दुसरा दिवस आहे जिल्हा रुग्णालयामध्ये आणि दुसऱ्या दिवसामध्ये वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास, त्याचबरोबर छातीमध्ये दुखू लागल्यामुळे छातीचं सिटी स्कॅन, त्याचबरोबर पोटाची सोनोग्राफी केलेली आहे असा अहवाल आणि अशी माहिती जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक जे की राऊत यांनी ही माहिती दिलेली। हेच ते बीडचं जिल्हा रुग्णालय आहे। याच रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड सध्याला अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहे। वाल्मिक कराड सध्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, जे की सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड आणि मकोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक कराड बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होता। मात्र 22 तारखेला मध्यरात्री 1च्या दरम्यान वाल्मिक कराडला जास्त स्वरूपाची पोटदुखीचा त्रास होऊ लागला। याच आजारामुळे वाल्मिक कराडला मध्यरात्री 1 वाजता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। आज तो दुसरा दिवस आहे। वाल्मिक कराडला जवळपास 2 दिवसापासून बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं होतं। हाच तो संपूर्ण बीड जिल्ह्याचा जे की जिल्हा रुग्णालय आहे जिल्ह्याचं, हाच तो संपूर्ण परिसर आहे। याच परिसरामध्ये जे की हॉस्पिटल आहे 6 नंबरचं ते वार्ड आहे। या वार्डामध्ये वाल्मिक कराड सध्याला उपचार घेतोय। मात्र याच्यामध्ये विशेष बाब म्हणावी लागेल की सध्याला वाल्मिक कराड ज्या ICU विभागामध्ये उपचार घेतोय त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये जो छातीचं सिटी स्कॅन असतं, त्याचबरोबर पोटाचं सोनोग्राफी असेल आणि संपूर्ण जी ब्लडच्या चाचण्या आहेत वाल्मिक कराडच्या संपूर्ण केलेल्या आहे। आणि याचा जो अहवाल आहे, याचा जो रिपोर्ट आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राऊत यांनी दिलेली आहे। आज वाल्मिक कराडचा जिल्हा रुग्णालयामधील दुसरा दिवस असल्यामुळे आणखी नवीन अपडेट काय येतात आणि नक्कीच खुलासे काय येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संतोष देशमुख यांचा हत्याकांड, त्याचबरोबर 2 कोटी रुपयाची खंडणी आणि मकोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक कराड सध्याला पोलिसांच्या जाळ्यामध्ये आहे। त्याचबरोबर जे की न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली 14 दिवसाची, या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमधला दुसरा दिवस आहे आणि त्या दुसऱ्या दिवसामध्ये वाल्मिक कराडचा देखील जिल्हा रुग्णालयामधील दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवसामध्ये देखील वाल्मिक कराडच्या संपूर्ण ब्लडच्या चाचण्या, त्याचबरोबर पोटाची सोनोग्राफी, त्याचबरोबर छातीचा सिटी स्कॅन केलेला आहे आणि याचा अहवाल आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राऊत यांनी दिलेला आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी काय अपडेट समोर येतात हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। मुंबई तक योगेश काशीद, बीड।